महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुंब्रा शहरातून एक मोठा राजकीय आणि वादग्रस्त मुद्दा समोर आला आहे. मुंब्रा प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांचा विजय झाला. मात्र विजय मिळाल्यानंतर केलेल्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकारणाचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख यांनी केलेल्या भाषणात आम्ही संपूर्ण मुंब्रा हिरवा रंगाने रंगवणार असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. काही लोकांनी या विधानाचा धार्मिक आणि राजकीय अर्थ काढत संताप व्यक्त केला, तर काहींनी हे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा आरोप केला. या सगळ्या वादानंतर शहर शेख यांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, या देशाच्या मातीमध्ये मुसलमानांचंही रक्त मिसळलेलं आहे. हिंदुस्थान कोणाच्या बापाचं नाही. आम्ही भारतीय मुस्लिम आहोत आणि हा आमचा देश आहे. आम्हाला कोणीही पाकिस्तानमध्ये जा असं सांगू शकत नाही. सहर शेख यांनी असंही म्हटलं, की माझ्या पहिल्या विधानाची क्लिप कट करून चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आली. माध्यमांनी संपूर्ण भाषण दाखवलं नाही. ही गोष्ट मुंबऱ्यातील लोकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच इथे कोणताही तणाव निर्माण झाला नाही. त्या पुढे म्हणाल्या, की मुंबऱ्यातील हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र राहतो. लोक समजूतदार आहेत. भडकवणाऱ्या लोकांच्या चेतवणीला त्यांनी बळी पडलं नाहीत. या सगळ्या प्रकरणात सहर शेख यांनी प्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांच्या शेरचा देखील उल्लेख केला. त्या म्हणाल्या, या मातीमध्ये मुसलमानांचंही रक्त आहे. हिंदुस्थान कोणाच्या बापाचा नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर सहर शेख यांचा दावा आहे, की याच वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं आहे. मात्र त्यामुळे त्यामागे राजकीय हेतू होता का? या प्रकरणाला आणखी एक राजकीय पार्श्वभूमी आहे. सहर शेख या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये होत्या. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर या ओबीसीच्या एमआयएम पक्षात सामील झाल्या आणि एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्या विजयी झाल्या. विजयानंतर त्यांनी कैसे हराया असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला होता. तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतरच मुंब्रा हिरवा करणार या विधानांमुळे वादाला तोंड फुटलं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 अंतर्गत आली आहे. या नोटीसी अंतर्गत समाजात असंतोष निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल असं कोणतंही वक्तव्य सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर करू नये, अशी स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. या प्रकरणात आता एमआयएम पक्ष थेट मैदानात उतरला आहे. आज एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांना मुंबऱ्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी मोठं आणि वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले, पक्ष पूर्णपणे सहर शेख यांच्या पाठीशी उभा आहे. जर तुम्ही पोलिसांच्या नावाखाली सहर शेख यांच्यावर दबाव आणत असाल तर आजपासून हे विधान माझं आहे. माझ्या विरोधात काय कारवाई करायची ती करा. नाव न घेता त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना इशाराच दिल्याचं बोललं जात आहे. इम्तियाज जलील यांनी पुढे असंही म्हटलं, की महाराष्ट्रात येत्या काळात हिरवा रंग पसरू या विधानांमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात एक पत्रही व्हायरल झालं आहे. हे पत्र पोलिसांनी किरीट सोमय्या यांना पाठवल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रात असं नमूद आहे, की पोलीस नोटिशीनंतर सहर शेख पोलीस ठाण्यात हजर झाल्या आणि त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. या मुद्द्यावर जलील यांनी थेट प्रश्न विचारण्यात आला, की सहर शेख यांनी माफी मागितली का? यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले, मी स्वतः सहर शेख यांना स्पष्ट सांगितलं होतं, की माफी मागायची गरज नाही. जलील यांनी या हिरवा शब्दाचा वेगळा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संपूर्ण नाशिक म्हणालं, की आम्हाला हिरवा रंग वाचवायचा आहे. मग सहर शेख यांच्या विधानाकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून का पाहत नाही? हिरवा हा शब्द काही दहशतवादी शब्द नाही. एकूणच सहर शेख यांचे वक्तव्य, त्यावरून निर्माण झालेला वाद, पोलिसांची नोटीस आणि आता एमआयएमच्या नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे मुंबऱ्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.